मागील भागात आपण पाहिले, मंडलिकांनी सायराला सांगितले, तू एकदा मनसोक्त रडून घे, तुला बरं वाटेल. रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला ध्येय लागतं. बाहेर पड, एकांत शोध, तिथं तू तुझी डिग्री विसरशील. समजुतीला कुणी येणार नाही. शांत होण्याचे इशारे आतूनच येतील, मग आपोआप शांत होशील. तू ह्या क्षणी गुरु शोधूही नकोस. गुरुचा आधार शोधणं म्हणजे एक सुसंधी हातची गमावणं. तुम्ही गुरुचा आधार मिळवलात की स्वतःचा विकास थांबवलात. रेडीमेड उत्तर म्हणजे शॉर्टकट. आयुष्य सोपं होईल कदाचित, पण समृद्ध होणार नाही. तेव्हा तुझा प्रश्न तूच सोडव. घरातून पळून गेली होतीस तेव्हा तो निर्णय तू स्वतः घेतला होतास ना? स्वतःची वाट स्वतः शोधल्याचा अभिमान वाटला होता ना तेव्हा? हा फटका तुला वेगळं शिकवेल, धीट बनवेल. रडून मोकळी हो. अनुभव नाकारू नकोस, आधार शोधू नकोस. बेभान होऊन प्रेमात पडलीस तितकी रडताना बेभान हो. मात्र एकही अश्रू पश्चातापाचा असता कामा नये. पंकजशी लग्न करून 100% सुखी झाली असतीस याची शाश्वती होती का? प्रियकर परिपूर्ण असतो, नवऱ्याला मर्यादा असतात. कारण संसार हा व्यवहार आहे. प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं. मी उरत नाही म्हणून संघर्ष नसतो. संसारात तसं होत नाही. प्रेम म्हणजे मरण असतं. मी हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही. मरणात तेच होतं. ज्याला जिवंतपणे मरण अनुभवायचं आहे तोच खरं प्रेम करू शकतो. ह्या कसोटीवर पंकजचं स्थान कोणतं होतं त्याचा विचार कर. स्वतःचाही कर. पंकजचा आनंद हाच तुझा आनंद मानलास तर तुला अस्तित्वच नाही असं समज आणि आपलं अस्तित्व विरून जावं एवढी पंकजची पात्रता नसेल तर प्रेमभंग झालाच नाही असं मान. व्यक्ती चुकली इतकाच त्याचा अर्थ. तुझी प्रेम करण्याची ताकद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. एकांत शोध, भरपूर रडून घे. पंकजची योग्यता असो नसो, तू जर समर्पण केलं असलंस तर संध्याकाळी लवकर ये, फ्रेश हो, पुष्पगुच्छ घे आणि पंकजच्या लग्नाच्या रिसेप्शनला जा. तिथं तुझ्या मोठेपणाची नोंद होईल. माणसापाशी जे असतं तेच तो दुसऱ्याला देतो. तुझ्या फूल देण्याचा अधिकार तू का घालवतेस? हा मोठेपणा मिळवण्याचा क्षण घालवू नकोस. त्यासाठी प्रथम धाडस लागतं. ते मिळवता आलं तर धाडसाची चटक लागते आणि रियाज वाढला की मनाचा मोठेपणा सहज धर्म होतो. तुझ्या प्रेमातली परीक्षा आत्ता आहे. वैफल्यात जा. पाहूया पुढील भागात मंडलिकांचे सायराच्या मनावर काय परिणाम होतात. कामावर येताना तिला मंडलिकांचे शब्द आठवत होते. जिवंतपणी मरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुटून प्रेम करावं. प्रेमात आणि मरणात उरत नाही. पंकज प्रत्येक क्षणी पंकजच होता. परंपरा आणि क्रांती ह्या विषयांवरचं आपलं भाषण झालं. कॉलेजला ट्रॉफी मिळाली. टाळ्यांच्या गजरात ट्रॉफीसहित आपण खाली उतरलो. चाहत्यांचा गराडा पडला. मग प्राचार्यांच्या ऑफिसात चहापान. कॉलेजच्या फाटकात पंकजनं थांबवलं. जस्ट अ मिनिट प्लीज. माझं नाव पंकज. ह्या पलीकडे माझ्याबद्दल सांगण्यासारखं काही नाही. ही गाडी माझ्या वडिलांची, माझी पुण्याई नाही. मी ऑल्सो रॅन पैकी. तरी मला तुमच्याशी बोलावंसं वाटतंय. आपण कुठंतरी कॉफी घेऊ, इफ यू डोंट माइंड. विजयाची धुंदी अद्यापी रेंगाळत होती. स्वतःच्या विजयापेक्षाही
आपण कॉलेजला काहीतरी मिळवून देऊ शकलो याचा आनंद जास्त होता. त्याच वेळेला जे जे बोलायचं ठरवलं होतं त्यापैकी काय काय राहून गेलं याचाही शोध सुरू होता. त्याच मनस्थितीत पंकजनं तिला विनंती केली आणि हो नाहीचा विचार पक्का व्हायच्या आत ती त्याच्या गाडीत बसली. एका ग्रेड 1 हॉटेलातलं कोपऱ्यातलं टेबल पंकजनं निवडलं. अशा हॉटेलात मामुली ओळखीवर एका श्रीमंत तरुण मुलाबरोबर येण्याची ही पहिली वेळ. पण तसा कोणताही भाव मनात नसल्यामुळे गांगरून जाण्याचं कारण नव्हतं. तिनं पंकजकडे नुसतं पाहिलं. मला तुमचे विचार पुन्हा ऐकावेसे वाटतात. कॉफीची ऑर्डर देऊन पंकजनं मागणी केली. सायरा मिळालेल्या टाळ्यांच्या नशेत होती. ट्रॉफी कॉलेजची होती. टाळ्या निश्चित तिच्या होत्या. ती उत्साहानं म्हणाली, आपण जवळपास एकाच वयाचे आहोत. पण तू मला तुमचे विचार असं म्हणालास ही परंपरा. तुमचं वय माहीत नाही तोपर्यंत म्हणायचं की वय अत्यंत मामूली गोष्ट आहे. विचार महत्त्वाचे, मैत्री त्याहून श्रेष्ठ. आणि संवादाची महती सांगताच येणार नाही तेव्हा बोल. पंकज भारावून म्हणाला, मला ऐकायचे तुमचे, नो तुझे विचार. परंपरा, क्रांतीचं नातं. सायरा ताज्या उत्साहानं बोलू लागली. माणसाला परंपरा हवीच. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरेचा माणसाला आधार वाटतो. आपण कोणत्या परिवारातले, घराण्यातले, कोणत्या देशाचे हे सगळं आवश्यक आहे. आपण जिथं उभे आहोत त्या बिंदीपासून मागे एक काल्पनिक रेघ ओढावी. त्या रेघेवर ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेवाप्रमाणे शिवाजी महाराज, झाशीची राणी, सावरकर, टिळक, वल्लभभाईसारखी, हिमालयासारखी माणसं आहेत असं समजलं तर पुढच्या प्रवासाची दिशा उजळून निघते. मात्र ही रेघ केवळ पतंगाच्या मांजासारखी असावी. पतंगाला मुक्त आकाश विहारासाठी मोकळं असावं. परंपरेने पतंगाचे पाय खेचता कामा नये. प्रगतीसाठी क्रांती अत्यंत आवश्यक. पण सतत क्रांतीचेच नगारे पेटण्यात अर्थ नाही. समाजाची दिशा हरवते, तो खिळखिळा होतो. क्रांती करणारे हुतात्मे होतात. तिचं यश अपयश समाजाला पचवावं लागतं. म्हणून क्रांती करणाऱ्याच्या मागेही दूरदृष्टी लाभणाऱ्यांची सत्य प्रवृत्ती परंपरा आवश्यक. असं काहीसं मी बडबडले. तिच्याकडे एकटक पाहात पंकजनं विचारलं, तुझं नाव? सायरा. सायरा? म्हणजे? सायरा म्हणजे सायरा, जस्ट अ ह्युमन बीइंग. पंकज विचारात पडला. का? काय झालं? मला तू आवडलीस, पण? सायरानं अचानक विचारलं. नाना पाटेकरचा पहार पिक्चर पाहिलास का तू? पाहिला, आवडला. शेवटचा नेकेड मुलाचा क्राऊड वगळून. अरे रे, तो सीन तुला न आवडणं? मोस्ट अनफॉर्च्युनेट पार्ट ऑफ दिस. जन्माला आलेलं मूल म्हणजे शुद्ध चैतन्य. रंग नाही, पंथ नाही, जात नाही, धर्म नाही. असा समाज निर्माण झाला तर पृथ्वीवर स्वर्ग येईल. मग पंकज किंवा सायरा सगळी त्याचीच रूपं होतील. तू आणि मी हे मान्य करू एक वेळ. मलाही त्याचा अर्थ आता समजला. मागच्या पिढीचं काय? ती परंपरावादी. व्हॉट अबाउट यू? फॉरगेट अदर्स. मला ठरवता येत नाही. ही अत्यंत वाईट अवस्था. निर्णय घ्यायलाच हवा. तू म्हण, मी परंपरावादी, मला काही वाटायचं नाही. आपल्या ह्या ओळखीत
आणि ती वाढली तर मैत्रीत बाध येणार नाही. पंकज उतावीळपणे म्हणाला, मैत्री? निव्वळ मैत्री? आय वूड लव टू हॅव यू ॲज अ लाईफ पार्टनर. हाच पंकज त्याच्या स्वतःच्या घरी सायराला न्यायला कचरत होता. सायरा खनपटीला बसली तेव्हा त्यानं दबकत दबकत विचारलं, फक्त एकदाच माझ्यासाठी पहिल्या वेळेला गुजराती पद्धतीनं साडी नेसून येशील का? पंकजची मिठी सोडून घेत सायरानं विचारलं, आई वडिलांना फसवण्यासाठी? अगदीच तसं नाही. त्या साडीत तू कशी दिसतेस ते मला पाहायचं आहे. तशी साडी मी तुला आत्ता नेसून दाखवते. पण प्रथम तुझ्या घरी येईन तेव्हा नेहमीसारखी येईन. तुझी हिंमत नसेल तर स्पष्ट सांग. मी माझ्या भावांसारखा सेळपट नाही. मग साडीची अट का? क्रांतीलाही पूर्वतयारी लागत नाही का? क्रांतिकारक होणाऱ्या माणसाला मदत लागत नाही म्हणून कुणी सांगितलं? मला स्वातंत्र्य नकोच आहे असं भारतमाता म्हणाली असती तर वासुदेव फडके, मदनलाल धिंगरापासून लोकमान्यांपर्यंत सगळ्या लोकांनी काय केलं असतं? अरे पण भारतमाता एक कन्सेप्ट आहे असं तू म्हणशील. मी तर जिता जागता माणूस आहे ना. सायरा निरुत्तर झाली, मनातल्या मनात आनंदली सुद्धा. पहिल्या भेटीत चाचरत बोलणारा पंकज आता समोरच्या पंकजपासून खूप अंतरावर गेला होता. तिला हवा तसा पंकज आकाराला येत होता. आता ह्या पंकजचं बळ वाढवणं आवश्यक होतं. मग सायरानं कधी वाद केला नाही. तर्कवाद, युक्तिवाद, विवाद कशालाही थारा दिला नाही. तिला स्वतःचं अस्तित्व उरलं नाही. ती संपूर्ण पंकजमयी झाली. तरी तो लग्नाचं नाव काढीत नव्हता. तुझ्या विचारांनी, व्यासंगानं मी संपूर्ण बदललो. तुझं बोलणं मला नेहमीच समजतं असं नाही. तू गीतेपासून कबीरापर्यंत जे कृष्णमूर्तीपर्यंत काय काय सांगतेस समजत नाही, पण नशा चढते असं तो म्हणायचा. पण त्याच्या साध्या साध्या हालचालीत, वागण्या बोलण्यात फारसा फरक पडला नव्हता. लग्नानंतर बदलेल असं सायरा मानत राहिली आणि तिथंच ती फसली. कबुतराला गरुडाचे पंख लावता येत नाहीत. कदाचित लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही. पंकज नक्की कसा होता? परंपरावादी की क्रांतिवादी की दोन्ही नाही? काही माणसं तात्पुरतीवादी असावीत. त्याच्या सगळ्या गरजा तेवढ्या पुरत्या, त्यात कष्ट नाहीत, हीच त्याची स्वास्थाची व्याख्या. प्राध्यापक मंडलिकांनी सांगितलं म्हणून आपण रडत आहोत का? खोटं खोटं का होईना. कुणी सांगितलं तर हसता येतं फोटो काढताना. स्माईल प्लीज नाही का म्हणत? यांत्रिक हालचालीनंतर हसता येतं. फोटोतली हसरी व्यक्ती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा फोटो नव्हे. ह्या फोटोत तुम्ही किती छान हसत आहात असं कुणी म्हटलं तर नव्यानं प्रसन्न कुठे वाटतं? आणि रडताना कुणी फोटो काढत नाही. रडणं भोगायचं असतं, हसणं उपभोगायचं असतं. याचं कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगळे सोयरे हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं, कारणही हवं. सायरा रडतही होती आणि का रडायचं असं वारंवार स्वतःला विचारत होती. टेबलावर काचेखाली ठेवलेल्या कबीराच्या वाक्यपंक्ती वाचण्याची आज सायऱ्याची इच्छा नव्हती. मनसोक्त रडायचं असं ठरवून ती कामावर लवकर आली. इथला एकांत हुकमी होता. स्वतःच्या घरात जे स्वातंत्र्य मिळत नाही ते 4 कवड्या महिन्याकाठी देणाऱ्या व्यावहारिक जगातल्या ऑफिसात मिळतं.
ह्या न परवडणाऱ्या न पटणाऱ्या समाधानात ती रडून घेत होती. भावनेच्या विश्वात भावना प्रकट करता येऊ नयेत आणि निर्लेप मनानं आयात निर्यात करणाऱ्या वृक्षव्यवहारी वास्तूत रडण्याचं स्वातंत्र्य शोधावं लागावं, याचीही काही अश्रू आज त्या पाणलोटात वाहणार होते. नवे वाहतच होते. मंडलिकांनी त्यांच्याजवळ रडू दिलं नाही आणि एकांतासाठी ऑफिसशिवाय स्थळ नाही. बेल वाजल्याशिवाय शिपाई येणार नव्हता. बाकीचा स्टाफ कधीच वेळेवर येत नाही आणि साहेब जरी अचानक आले तरी ते आपल्या चेहऱ्याकडे बघणार नाहीत. पाहिलं तरी व्हॉट्स रॉंग विथ यू असा आपलेपणाच्या प्रांतातला प्रश्न ते विचारणार नाहीत. स्टेनो म्हणजे स्टेनो, टाईपरायटर समोर बसणारी एक वस्तू, बेल वाजवल्यावर धावणारे एक यंत्र, सांगू ते लिहून घेणारी एक किल्ली दिलेली बावली, काचेच्या केबिनमध्ये बसणारी एक लाईफ साईज डॉल. बस, इथं नातं संपलं. खरं तर हे नातंच नाही. हा निव्वळ व्यवहार. व्यवहाराला गंध नसतो, स्पर्श नसतो, सूर नसतो, गोंगाट असतो. रुचीच नसते, मग अभिरुचीची बातच दूर. ओंकारनाथांच्या टेबलावर म्हणूनच प्लॅस्टिकची फुलं आहेत. प्लॅस्टिकची फुलं सुकत नाहीत आणि ही तर इम्पोर्टेड फुलं. इम्पोर्टेड फुलांचे रंग विटत नाहीत. ही फुलं ज्यांना परवडतात त्यांच्या माना त्या फुलांच्या देठासारख्या ताठ राहतात. त्याचं निमाल्य होत नाही. जन्मच नाही तिथं मरण कुठलं. ह्या फुलांना फक्त धुळीचा शाप. सर्प न धुतली की झालं, पण नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाहीत. जन्म मरणाचा फेरा नसेल तर शहारे, रोमांच, आसक्ती, विरह, मिलन, भय सगळ्यातूनच मुक्ती. जिवंत फूल स्वाभिमानी असतात. धुळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करतात. निर्माल्य म्हणजे होतात्म्य. धुळीचा पेहराव म्हणजे अमरता. ओंकारनाथांची प्रत्येक गोष्ट अमर आहे. त्याला चैतन्याचा स्पर्श नाही. ह्या अवाढव्य 7 मजली इमारतीचे ते मालक आहेत. इमारतीचे मालक असं म्हणणंही खरं तर चुकलंच. ओंकारनाथ मालकच आहेत. इथं काम करणाऱ्या जिता जागत्या ऑफिसर्सचेही मालक. बाकीचे गुलाम. गुलाम आणि मालक यांच्यात कधी प्रेम नसतं. मालक गुलामांच्या चेहऱ्याकडे कधी बघत नाही. त्याचे धडधाकट अवयव आणि मुकाटपणे हुकूम झेलणारा मेंदू ह्या गोष्टी महत्त्वाच्या. यंत्राला चेहरा असतो का? चेहरा म्हणजे भावना. डोळे म्हणजे शब्दातीत भाव. स्पर्शाच्या मोहाच्या राजधानीकडे नेणारी वाट. नजर चुकवली की पुढचा बराचसा प्रवास थांबवता येतो. स्पर्शाच्या मुक्कामाचा अखेरचा टप्पा टाळता येतो. काही नाकारायचं असलं की नजरेला नजरच द्यायची नाही. मग इतिहास नाकारता येतो. भूतकाळ टाळता येतो. अनाभाकांशी फारकत घेता येते. आपल्याला सगळं विसरलं पाहिजे हे जेव्हा पंकजनं सांगितलं तेव्हा आपण म्हणजे तू हाच त्याचा अर्थ होता. तो सगळं विसरलाच होता. दोघांनाही विसरायला लावण्याची पाळी नियतीनं आणली असती तर आपल्याप्रमाणे तोही कासावीस झाला असता. मिठी मारून रडला असता. एकमेकांचे अश्रू पुसता पुसता दोघांना सुखद थकवा आला असता. पण पंकज कोरडा होता. कोरड्या माणसाला कोणत्याही परिस्थितीचं तत्त्वज्ञान बनवता येतं. प्रवासाला साथ देणारी व्यक्ती फक्त सागराशी एकरूप झाल्यावर तृप्त होते. पण समर्पणाचं धाडस नसलं म्हणजे जात-पात, समाज, आर्थिक परिस्थिती, तारतम्य, विवेक असे अनेक किनारे सापडतात. हे 20वं शतक आहे.
समाज पुढे चालला आहे. जे माझ्या 4 भावना साधलं नाही ते मी करून दाखवणार आहे. हे म्हणताना ज्याला पुरुषार्थ वाटत होता त्याच पंकजच्या मार्गात 4 भावांसकट 20वं शतकही आडवं आलं. कार प्रेझेंट देणाऱ्या त्याच्याच जातीतल्या एका धनवालाला तो विकला गेला आणि परजातीतल्या मुलीशी लग्न करून दाखवण्याचा विक्रम काश्मीरच्या हनीमूनमध्ये बर्फासारखा थिजून गेला. माझ्याशी लग्न करशील का? हे पंकजनं नजरेत डोकावून विचारलं आणि माझं लग्न ठरलं आहे हे त्यानं नजर चुकवून सांगितलं. मनसोक्त रडायचं ठरवून ती आली आणि आता तिला रडता येईना. अपमान, अहंकार दुःखापेक्षा ताट असतो. आपले मौल्यवान अश्रू नालायक माणसासाठी गाळायचे नाहीत. आपण कशा मूर्खासारख्या फसलो ह्या विचारानंही रडायचं कारण नाही. पंकजच्या सहवासातला प्रत्येक क्षण सुखद होता. त्या प्रत्येक क्षणी फसण्याचा प्रश्नच नव्हता. जे होतं ते स्वागत होतं, उत्सव होता. तरी रडावंसं का वाटतंय? ह्याचं उत्तर मिळायच्या आत सायराचं धरण फुटलं. ती किती वेळ रडत होती हे तिला समजलं नाही. ती रडत होती, रडताना का रडत आहोत याचा अर्थही शोधत होती. पुन्हा डोळे भरून येत होते. मध्येच मंडलिकांच्या कोणत्या तरी विषयावरच्या गप्पा आठवत होत्या. कोणातरी विद्यार्थ्याशी ह्याच प्रेमभंगाच्या विषयावर बोलताना ते जे म्हणाले होते त्यातला शब्दनशब्द आता आठवत होता. बोल. उज्ज्वलानं मला फसवलं. मी तुमचा निरोप घ्यायला आलोय. गोडसे म्हणाला. म्हणजे? ज्यांनी ज्यांनी मला काही ना काही दिलं त्या सगळ्यांना भेटलो. आता पुन्हा भेट व्हायची नाही. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? मी सुसाईड करणार आहे. मंडलिक शांतपणे म्हणाले. मी तुला हे दिलं नव्हतं. त्यानं नुसतं पाहिलं. जीवनापासून पळणारा मुलगा माझा विद्यार्थी होऊच शकत नाही. गोडसे पाय धरायला वाकला. शरण आल्यानं फरक पडत नाही. रिअलायझेशन केवळ पाय पकडून होत नाही. क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक. क्षमा मागणं, चूक कबूल करणं हा बहाणा असतो. पुन्हा पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो. कारण वाकावं लागलं याचा खोलवर राग असतो. कुणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, आपल्या प्रतिमेला तडा गेला. तो साधण्यासाठी माणूस क्षमा मागतो. आपण मूळचे तसे नाही आहोत हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न असतो. क्षमा मागण्यानं पुन्हा पहिल्यासारखंच वागण्याची मोकळीक मिळते. त्याऐवजी विचार करावा. सर, मी उद्ध्वस्त झालोय उज्ज्वलापायी. मग वेगळं मरण कशाला हवंय? उज्ज्वला कोण? ती उद्ध्वस्त कशी करील? तिची हिंमत काय? तिनं तुला मारलं नाही. तुझा अहंकार तुला मारतोय. मरण येणारच आहे. पहिला श्वास घेतलास तेव्हाच मृत्यूला आमंत्रण दिलंस. जीवनाची हीच गंमत आहे. आपण प्रत्येक क्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय. परमेश्वराला तेच सांगायला जातोय. आपल्याला आयुष्यात काय मिळवायला हवं हे जेव्हा तुम्ही परमेश्वराला सांगायला जाता तेव्हा तुम्ही स्वतःला त्याच्यापेक्षा मोठा समजता. त्याला मार्गदर्शनाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं. तुमचा छळ करण्यासाठी त्यानं तुम्हाला जन्म दिलेला नाही. तसं बघाल तर आपलं आयुष्य जेमतेम 60-70 वर्षांचं. पृथ्वीचं आयुष्य किती असेल आणि तिचं आत्ताचं वय? मला वाटतं ह्या पृथ्वीनं नुकताच तारुण्यात प्रवेश केला असावा. म्हणून ती अशी हिरवीगार आहे. वृक्ष वाढतायत,
फुलं फुलतायत, कोकिळा गातायत, लाखो करोडो अब्जावधी जीव जन्माला येतायत, अचानक निरोपही घेतायत. एवढ्या प्रचंड व्यापात आपण एक, कधी सुख कधी दुःख दोन्हींचं स्वागत करीन आणि तरीसुद्धा गात राहीन असं म्हणा. तू स्वतःला 100% समजतोस, त्याच्या दृष्टीनं वाळूचा कणही नाहीस. पण उज्ज्वला, तिला गुरु मान. तिनं तुला जाग आणली. जिता जागत्या चालत्या बोलत्या माणसावर प्रेम करणं हा आगीशी खेळ आहे. जिथं फसवणूक होणार नाही, दिशाभूल नाही, वंचना नाही, उलट केवळ दिलासा आहे, शांती आहे, शाश्वत सुरक्षितता आहे. असं वरचं प्रेम असतं. ते सुकत नाही, आटत विटत नाही, प्रतिक्षणी वाढत जातं. तुम्ही जेवढं द्याल तेवढं परत करतं. अशा प्रेमाची वाट शोधायची असते प्रेमभंगातून. ह्या आगीशी जरूर प्रत्येकानं खेळावं, पण त्यातून एक मशाल पेटवून घ्यावी, नव्या आणि वरच्या पायरीवरच्या प्रेमासाठी. मरायच्या गोष्टी विसर. देवळात जा आणि त्याला आनंदानं सांग, एक अवघड घाट मी पार केला. जाओ भागो, उद्या पेढे घेऊन ये गुरुदक्षिणा म्हणून. आता हे आठवल्यावर स्वतःचं शूद्रपण जाणवून तिला रडायला आलं. परिचयाची बेल कानावर आली तेव्हा ती भानावर आली. शिपाई अजून आलाच नव्हता, पण अपेक्षा नसताना ओंकारनाथच लवकर आले होते. आता चेहरा एखाद्या शोकेसप्रमाणे लखलखीत करायलाही सवड नव्हती आणि ओंकारनाथ गुलामांच्या चेहऱ्याकडे बघतही नाहीत. सायरा तशीच उठली.